12वी बोर्ड फिजिक्स मधला पुढचा इम्पॉर्टंट चॅप्टर थर्मोडायनामिक्स. मुलं म्हणतात एवढ्या मोठ्या चॅप्टरला जो माझ्या स्क्रीनच्या बाहेर चाललाय त्याला इम्पॉर्टंट म्हणायचं का? लक्षात घ्या, 7 मार्काचा चॅप्टर आहे तो. इम्पॉर्टंट म्हटलंच पाहिजे त्याला, आणि त्याला करायची एक पद्धत आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. एवढा 7 मार्काचा जो चॅप्टर आहे तो 90% थेरॉटिकल आहे. त्यामुळे अर्ध युद्ध तर आपण इथं जिंकलोय. फक्त महत्वाचं काय आहे, डायग्रामच्या खाली काही त्यांनी लेबल्स दिलेत ते महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरनं प्रश्न तयार होतो. मुलगा करतो एक्सरसाइज, त्यातला काही क्वेश्चन येणार नाही. तुम्ही डायग्रामच्या खालचं लेबल लक्षात ठेवा आणि त्यावरनं क्वेश्चन लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. IMP क्वेश्चन पेक्षा मी या चॅप्टरला तुम्हाला हीच हिंट सांगेन की तुम्ही डायग्राम आणि त्याच्या खालचं लेबल ह्याच्याकडे लक्ष द्या थर्मोडायनामिक्ससाठी. आणि चॅप्टर एकदम सोपा आहे रे, करायला घ्या. डायग्राम बेस करायचा आणि ते प्रश्न समजला की स्वतःला एक्सप्लेन करायचं की या प्रश्नात मी काय लिहिणार आहे, मग ते लिहिता येतं. आणि थिअरी चॅप्टर आहे त्यामुळे होऊन जाईल. या चॅप्टरमध्ये काही IMP क्वेश्चन सुद्धा आहेत. ते जर तुम्हाला लागले तर मला मेसेज करा, ते मी तुम्हाला कळवीन.